नमस्कार मित्रांनो, गावाकडची भटकंती यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. तर आपल्याला जायचे आता कोदनेला वाल्मिकी ऋषींच्या जयंतीला, नाही का. तर मग चला, मग आपण तुम्हाला दाखवतो कसा काय वातावरण. होळीना जायचे आम्हाला. तर मग आम्ही तिघंजण चालू आहे, सचिन आणि ज्ञानेश्वर मामा आणि मी, नाही का. तर नेने मामा लयच मूडमध्ये, लय नाच सुटल्या आज. मग पुढं पाहू किती नाचत आहे, नाही का. तर मग आपला वर इडवर आपला घर आहे आणि इडच खाली पुलापाशी आपली होडी लागत आहे, नाही का. कसा काय दिसतंय मग आमच्या घरापासला परिसर, नाही का. एकदम खतरनाक. आता थोडं पुढं आलं काय असं धबधबा चालू होतं, ते अर्ध्या तासानंतर चालू होतात, नाही का. त्याच्या पुढे भरपूर धबधबा ते, तर मग ते तुम्हाला दाखवतो, नाही का, कसं काय ते. हे असत, नाही का. इकडे जवळ जातो आम्ही, पण आमच्या का आज टाईम नाही ना, त्याच्यामुळे आम्ही आज थांबणार नाही इकडं. त्याच्यामुळे तुम्हाला लांबून दाखवतो, कधीतरी दाखवील जवळ जाऊन, नाही का. तिथे भिजता येत आहे. आज एक धबधब्याला पाणी पण कमी आहे, नाही का. एक धबधब्याला मस्त पाणी आहे. एकदम मस्त वातावरण आहे, नाही का. दोन्ही साईडकडून धबधबा वाहत ते, पण मग पाऊसही कमी पडलाय त्याच्यामुळे धबधबा आता नाही एवढं दिसते. पण मग पाऊस असल्यावर भरपूर धबधबा राहतात, नाही का. तर आम्हाला जायला लागत आहे 1.5 तास, नाही 1 तास लागत आहे कोदनीला जायला. तर मग आता इडून वर काय 10-15 मिनिटामध्ये आम्ही पोहोचू. नाही या शिंदीच्या झाडोपास सुगरणीने कोटी केल्या, ते लय भारी केल्या ते, नाही का. आता नवीनच चालू आहे ते, अजून भरपूर कोटी वाढतील. पण मग आता सध्या एवढीच 4-5 दिसते ते. तर मग आता इडून आपल्याला काही 15-20 मिनिटामध्ये आपण पोहोचू, नाही का. तातोबा बेटो मग तिकडे एक बेट आहे, त्या चौबाजूने पाणी आहे आणि मस्त आहे. तिकडे ना ऋषीपंचमीला बाया येतात, नाही का. तर मग तिकडे समोर दिसत असेल तुम्हाला, नाही का, त्या बारीक मंदिर दिसतं ना, तिकडे जायचे आपल्याला, नाही का. मग ऋषीपंचमीला भरपूर लय लांबून लांबून बाया येते ती. त्यांचा उपास राहतोय, तो उपास सोडायला इडे येतात त्या, नाही का. मग आपल्याला त्यांनी जायला पर्याय नाही, त्याच्यामुळे आपण आपली होडी घेऊन चालू आहे. आणि होडीना सोडायला त्या किनारी जाईन का निरोप मला देईन का होळी हे सणाला नेन का. त्या किनारी जाईन का निरोप मला देईन का होळी हे सणाला नेन का. पाण्याच्या काळाने अशी झाडं ते रानकेळी म्हणते, आपल्या इकडं कौदर म्हणतात ते, पण मग आम्ही लय करून रानकेळी सांगतोय सगळ्यांनी. तर मग त्याला काही काही ठिकाणी केळं पण लागले, ते आता दाखवतो तुम्हाला पुढं. इडं तर नाही दिसते कुठं, पुढं भरपूर ठिकाणी लागेलच, नाही का. तर मग त्या लवकर पिकती नाही. आम्ही भरपूर प्रयत्न करून गेलं पिकवायचं, नाही का. मग ते इडं कुठं दिसते नाही, तुम्हाला दाखवाया. पुढं आहे ते 1-2 ठिकाणी, नाही का, पाण्याच्या जवळ आहे ती. तुम्हाला दाखवतो थांबा बरं का. बरं पाहू दिसतात का तर काय माहीत, मला तर दिसते ती, पण मी झूम करून प्रयत्न करतो तुम्हाला दाखवायचा. दिसली तर, नाही का. आमच्या इकडं भरपूर राहत, नाही का. त्या केळांमध्ये ना आतमध्ये बी राहत आहे, नाही का. आम्ही बराच टाईम खाऊन पहिले त्या उन्हाळ्याशी पिकत आहेत अशी, म्हणजे शिवरात्रीच्या टायमाला. पण मग ते वांद्राच ठेवते नाही का. वांद्रा भरपूर राहतात, नाही का. आता त्यांनी राहणं शेवट खायला दुसरा पर्याय नाही काही. याचा काला पण निघतोय बरं का, कवदरीचा जे कवळं कोंब निघल राहतात ना, त्याचा काला काढतात एक दिवस. तो पण व्हिडिओ बनवून टाकतो तुम्हाला कसं काय काढतात. आम्ही 1-2 टाईम काढेल तो काला, पण मस्त लागत आहे, नाही का. नेक्स्ट टाईम बनवली व्हिडिओ काला काढायचा मस्तपैकी, नाही का. कालच म्हणतात त्याला, आतमध्ये हे राहत आहे, काय माहीत नाही काय म्हणतात त्याला, पण कालच म्हणतात ती. तर मग आता आम्ही आलो इकडं माळेगावच्या जलजीवन लाईनीपर्यंत. तर मग त्या पुढे तुम्हाला दिसतं ना त्या घरासारखा, तर त्या पॉवर हाऊस आहे कोदनीचा, तिकडं लाईट तयार होते, नाही का. तर मग ते 2 किलोमीटर बॉग दे गावाच्या खालून आहे असा, वर रंध्या गावापासून तर कोदनी गावापर्यंत असा. तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखविलच टाईम भेटला का तिला आतमध्ये मस्त पाहण्यासारखं आहे. तर मग आता आम्ही पोचलो इकडं तातोबा बेट्याजवळ. तर असं बेट आहे, नाही का, त्याला पाण्यापासून वर जायला पायरी आहे ती. आणि आम्ही तिकडं सोडी लावणार त्या मोठ्या झाडापाशी, नाही का. मग तिडूनच वर जायचे आणि म्हणजे गाडी पण जाते मंदिरापाशी, जेव्हा पाणी जेव्हा नाही ना राहत तेव्हा गाडी पण जाते, नाही का. तर मग एकूण कॉन्क्रीटचा रस्ता करेल आणि इडून वर पायऱ्या ती वर जायला, नाही का. तर मग आम्ही आता इकडे पोहोचलोय.
तुम्हाला हे झाड दाखवतो ना, याला वाघनख्यांसारखं असं फळ आहे त्या ते, आणि ते पण दाखवील, पण मग आता सध्या फळं नाही लागली त्या नाही का, पण भारी वाटत आहे ते झाड नाही का. पोचला आता वडी बांधितो आम्ही आणि जातो वर, तुम्हाला दाखवतो वर मंदिर कसं काय आहे नाही का. तर मग याच्या खाली पण 25-30 पायऱ्या बाकी आहेत अजून, पण त्या पाण्यामध्ये गेल्यात नाही का. आणि ते कोदणीचा पावर हाऊस आहे. सच्चा येताना नारळ घेऊन ये तिडून. आपण होडी बांधली, आता आपण चालूवर मंदिराक. तर मंदिराक जायला पायऱ्या ती 200 पायऱ्या ती, त्यातल्या 25-30 पायऱ्या पाण्यामध्ये गेल्या असतील, आणि वर 200 म्हणजे 175-70 पायऱ्या शिल्लक असतील. तर मग आता हे दोघं जण चालले ती पुढं. तर मग सचिन भाऊ म्हणतो मी पायऱ्या मोजितो नाही का. म्हणला पैतवा म्हणू की त्या ती मोज. आणि मग पायऱ्या भरपूर मोठ्याला दम लागत नाही काय नाही, आणि एकदम चढाय काहीच वाटत नाही का. बारीकले पोरा पळतच जातात नाही का. काही एकदम वातावरण एकदम फ्रेश आहे. आपण होडी मागं बांधले तर मग होडी दिसतच असेल तुम्हाला. तर मग होडीपाशी एकदम होडीला खेटूनच पायऱ्या आहेत नाही का. तिडून डायरेक्ट उतरला काय वर मंदिराक. तर मग हे दोघं जण पुढं चालले ते. तर मग सचिन भाऊ चाललाय पायऱ्या मोजित. मग 150-200 पायऱ्या शिल्लक असतील आता तरी. इच्छे भाऊची तर मग मोज मग नाही का. आता केलाय सावलीसाठी, खालून दमून आला का माणूस तेवढं सावलीला थांबत आहे. आणि मस्तपैकी वाटे निखारले आम पायऱ्या एकदम स्वच्छ ते. तरी शेवाळ आहेशे थोडाफार. आणि साईडनं ना ह्या वर्षी केळीची झाडं पण लावल्यात नाही का. म्हणजे त्या रान केळीची तर आहेच, पण मग केळीची झाडं पण लावल्यात ती, आणि फळझाडं पण लावल्यात औंदा. मागच्या वर्षी वांद्रा होती, अचानक दाराम भरल्यामुळे ना ते आतमध्येच कोंडली होती नाही का. तर मग औंदा नाही, त्या औंदा काळजी घेतली गावकऱ्यांनी, कोंडून नाही दिली, कारण का त्यांचे खायचं पण हाल होतात ना. इकडं खायला काहीच नाही. आणि 4 महिने ह्याच बेट्या होती त्या कोंडवेल, पण मग औंदा नाही कोंडून दिली गावकऱ्यांनी, कारण काय कसं खायला पण काही नाही आहे जंगलामध्ये. एवढं फळझाडं भरपूर लावायला ती, पण मग या टायमाला आता पाणी पावसाची काही फळं पण नाही ते झाडांनी त्याच्यामुळं. आणि बांबूला नवीन कोंब पावसाचीच फुट येतात ना, ते कोंब मोडीत येतो आंध्रा, मग नुकसान होते गावकऱ्यांनी. फायदे नाही बांबूंचा, त्याच्यामुळं मग काळजी घेतात गावकरी नाही का. तर इकडं वर हे असं केल्या फॉरेस्टवाल्यांनी, वर जाऊन दाखवलं असतं पण फळ्या खुजेलं तिच्यावाल्या, त्याच्यामुळं वर नाही गेलो. थोड्या अंतरावर राहिलं मंदिर दिसत असेल तुम्हाला नाही का. नेने मामाय दमला, सचिन भाऊचं झालं पायऱ्या मोजायचंच काम. झाडं लावल्या ती औंदा नाही का. केळीची पण झाडं लावल्या ती आपल्या साध्या केळ्यांची. ते काही नाही, अशी केळीची झाडं पण लावल्या ती. आणि त्या वाट्यात एकदम रान केळ्यासारखीच, पण मग गावकऱ्यांनी लावल्या ती. या झाड याला जुना झाड आहे बरं का, मस्तपैकी. आणि हे अशी लावल्यात नाही केळीची झाडं. ते वाट्यात येत रान केळीची, पण ते केळीची झाडत नाही का. तर मग आलोय मंदिराच्या जवळ नाही का. यावर्षी मस्त कलर वगैरे केलाय मंदिराला, एकदम फ्रेश वाटत. लाईट पण गेले बरं का इकडं. ते पॉवर हाऊस नाही का मागाशी दाखवला होता, तिडूनच लाईट इकडं आणले पॉवर हाऊसवरून. पाण्याची सोय पण करेल इकडं नाही का. 24 तास पाणी राहत आहे, लाईट राहते. ही वाल्मिक ऋषींची पहिली मूर्ती नाही का. खाली नदीमध्ये मंदिर होताना ती मूर्तीवर आणून बसवले. आणि जुनं मंदिर खालीच होतं नाही का, तीर्थ वगैरे होता खाली पाण्यामध्ये, पण ते आता धरण झाल्यामुळे ना त्या पाण्यामध्ये गेलाय. आणि नेने मामा गेलाय दरवाजा उघडायला पुढं. तर मग आतमध्ये तो म्हणतो काहीतरी पाखरू आहे नाही का. काय येतं तुम्हाला दाखवतो बरं. काय माहित त्यांना काय पाखरू पाहिलाय, तो आम्हाला बोली सुटलाय काय पाखरू. ते मंदिरातच राहत असणार आहे शक्यतो, पण मग त्या आम्ही अचानक आल्यामुळे म्हणतो जरा हे झालंय, घाबरलाय नाही का. इकडे येऊन बसलाय खिडकी हो नाही का, दिसलं का. आम्ही आतमध्ये गेलो का, तो जायला उडून बाहेर शक्यतो.
निरामा माचीस आहे का ती ना बरं गवसत नाही इकडं माचीस ना प्रथम पिशवीत असेल शक्यतो नाही का. दिवा लावाया माचीस अगरबत्ती ते सगळा इडच राहत आहे कारण का कोणी अचानक आला का मग दिवा वगैरे लावून जात आहे. तसे गावकरी राहते दिवसातून एक चक्कर सकाळ संध्याकाळ कोणी पण येतं एक जण. वातावरण एकदम फ्रेश आहे. आम्ही इकडे ना कोजागिरी पौर्णिमा पण साजरी करतो बरं का. कोजागिरी पौर्णिमेला ना टिटवीचे कोदणीचे डबल रंदेचे अशा 2-3 गावांचे माणसं एकत्र येते ती आणि कोजागिरी पौर्णिमा पण साजरी करतोय. आणि दर 3 वर्षातून इकडे एकदा सप्ताह बसतोय नाही का. सप्त्याला आहे ना तर मग रोज पुरणपोळ्यांचं जेवण राहत आहे आणि कधी कधी याच्या चौबाजूनी पाणी राहत आहे सप्त्याच्या टायमाला होडीनाच माणसं सोडायला होत्या ती. आणि कधी कधी पाणी पण कमी राहत आहे गाड्या पण येतात डायरेक्ट मंदिरात पोहत नाही का. आणि इकडे स्वयंपाक खोली बनवले पाण्याची सोय 24 तास पाणी येणं नदीचं मोटर बसवले गावकऱ्यांनी. आणि राहण्यासाठी एक रूम पण बांधलाय पुजाऱ्यासाठी. तर मग पुजारी आता सध्या नाही पण मग मागच्या वर्षी होता नाही का. पण मग गावकरी त्यांनी शिदा पाणी पुरवायचे तर मग काय पाहिजे ते. आणि इकडे पुजाऱ्याची खोली नाही का मागची बारीक छोटी खोली ती पुजाऱ्यासाठी केली ती. एकदम लाईटीची सोय वगैरे सगळी टॉयलेट बाथरूमची सगळी सोय केली ती. पण तो आता सध्या नाही राहत इकडं नाही का. तो गेलाय कुठं बाहेर नाही सांगता ना. तर मग इडून हा कॉन्क्रीटचा रस्ता इथपर्यंत गाडी येते मित्रांनो नाही का. तर मग इकडं खाली तीर्थाचं सुद्धा काम चालू होणार आहे पुढल्या वर्षी अजून नाही पण मग तीर्थ पण होणार आहे शिवरात्र भरत इकडं. आणि इकडं एकदम शेवाळे झालं आहे पायी सरकत ती. मग इकडं शिवलिंग आणि नंदी आणलाय तर मग इकडं मोठ्या तीर्थ होणार आहे नाही का. शिवरात्रीला पण येऊन पाय एक टाईम गर्दी पण भरपूर राहते असं आहे नाही का इकडं. तर मग आता इकडे ना तीर्थ होणार आहे. तीर्थ आले काही पिंडी स्थापित करायचे. तर मग गेल्या साली जो पुजारी होता ना त्याने त्याच्या खर्चानं आणले आणि इडं आणून उतरवले. तर मग इडंच सध्यात ठेवले पण मग इडंच तीर्थ होणार आहे नाही का. तर मग शक्यतो ह्या वर्षी काम चालू आहे तीर्थाचा. तर मग मी आता जातो खाली वडीकडं. तर मग ते दोघं जण गेलं तिकडं त्याच पायऱ्यांनी डबल खाली होडी इकडं रस्त्याला आणणार आहे ते. तर मग मी एकट्याच आलो इकडून नाही का. मग अशी बांबूची झाडं ते रस्त्याच्या कडानं आणि एकदम दाट जंगल आहे नाही का. रस्त्यामध्ये तिपाडे पाडलाय आणि इकडं काम चालू आहे नाही का. आता सध्या पाणी भरल्यामुळे काम बंद आहे. पण मग इकडे ना असं बनवेल येते नाही का तुम्हाला मागाशी दाखवलं मंदिराच्या खालच्या साईडला होता तसंच इकडे झालंय नाही का. तर मग त्याच्या जायला 2 रस्ते ती एक झालंय एकाचं कामच चालू आहे अजून. तर मग मी तुम्हाला त्या वर जाऊन दाखवतो कसं काही मागाशी त्याच्यात नाही जायला जमलं त्याच्या फळ्या तुटेल होत्या. पण हा क्लिअर आहे नाही का. पण मग वर गेला का वरून मस्त दिसतंय नाही का. हे असा रस्ता बनवलाय मस्त दगडा बिगडा टाकून. एकदम बांबूच्या याच्यामध्येच आहे नाही का चौकोन बांबू होती असं बनवेलंय. वर जाऊन दाखवतो तुम्हाला कसं काय दिसतंय वरून. दोन्ही कोणी 2 रस्ते बनवेलेत नाही का. एकट्याच आहे त्याच्यामुळे कसं जंगल एकदम सुनसान आहे. भीती वाटत आहे पण काही नाही एवढं नाही का. कारण काय मला माहिती आहे मग आला दुसरा कोणीच नाही इकडं त्याच्यामुळं. ते दोघं जण गेलं खाली वडी का असं दिसतंय वरून कसं काय दिसतंय मग नाही का. अशा दोन्ही कोण रस्ता ती वरून एकदम भारी वाटत ते रस्ता. आणि त्या येता येता दिसत नाही बरं का रस्त्याने येताना. आता मी चाललोय खाली जातो त्या होडीचा आवाज येत होता. ते दोघं जण आलत वाटतं इकडं रस्त्याला होडी घेऊन. पायऱ्या पण एकदम भारी बनवायला ती
काय वाटत नाही वर चढा, खाली पडायची भीती नाही वाटत नाही का. तर भारी केलं नाही का. तर मग तुम्हाला दाखवतो पुढचा कसं काय हे. तिकडून एक रस्ता आहे आणि इकडून एक रस्ता आहे, पण मग ते कसं आहे रस्ते थोडं साईडले अचानक समजायचंच नाही का इडवर आहे भाऊ काहीतरी. पण मग औंदा इडं नाही ना रस्ता करून घेतलं त्याच्यामुळं भाऊ येता येते. नाही तर मागच्या वर्षी नव्हता भाऊ, याच वर्षी रस्ता झाला हा. भारी वाटत नाही का. आणि हा पूर्ण रस्ता जो आहे ना कॉन्क्रीटचा पूर्ण पाण्यापर्यंत आहे. तर मी तिकडे चालले नाही का, तुम्हाला दाखवतो भाऊ कसं काय नाही का. भरपूर फळझाडं पण लावायला त्याच्यामध्ये, आवळकंठ्या लावायला ती, जांभळीची झाडं लावायला ती, बांबूची पण आहे. ते बांबूचा लिलाव होतोय दर 5-6 वर्षामध्ये. तर मग ह्या वर्षी नाही झाला, मागच्या वर्षी नाही झाला, या वर्षी वया बसला शक्यतो बांबूचा लिलाव. झाडं भरपूर मोठमोठ्या जुनी झाडं ती, भरपूर मोठमोठ्याली, भरपूर मोठे जंगल आहे नाही का. नुसते बांबूचीच नाही ती, पण मग लय करून बांबूचीच झाडत नाही का याच्यामध्ये, दुसऱ्या झाडं ना लावा. मग आता आपण चालू आहे ना इडच खालच्या बाजूला असं टन मारून आलं का, इडं खालच्या बाजूलाच होडी लागत आहे. इडून शेवाळे लय झालंय रस्त्याला, त्याचा वापर नसल्यामुळे ना मग पाऊस भरपूर राहतो इकडं कंटिन्यू. ते दोघं जण आलेत खाली वाटत आहे, आवाज देत होती. दुसरी पण होडी आले वाटत आहे नाही का. तर मग आपल्याला जायचे लवकरच तिकडं घाईनच, कारण ते आवाज देव देव वैतागले. मी फोन उचले ना त्यांचावाला. इकडं खाली आहे ना जागेवर असं उतार आहे नाही का, पण मग जरा जपून जायला तर लय शेवाळ झालंय. इकडं खाली कोणतरी आलेत वाटते माणसं, पण आता यायला सुरुवात झाली. मस्त फोटो गाडीत चालत ते, वातावरण कसं नाही का. फोटो काढायचं कारण असं आहे तिकडं का, तिकडं एक झाड आहे त्याला एकदम बारीक बारीक फुलं लागल्यात नाही का. आपल्या तेवढं तिला एकदम सफेद सफेद झालंय नाही का, दिसतंय ना त्या. तर मग त्याला भारी ते वर झाड आहे एक, तर मग त्याला फुलं लागले ते नाही का, ते एकदम भारी वाटत आहे. ते फुलं दिसतात तुम्हाला एकदम व्हाईट व्हाईट आहे ती. काही याच्यात माहीत नाही, मला नाव नाही माहीत झाडाचं, पण मग असे आहे भाऊ झाड, एवढं झाड आहे ते. आणि ते सगळे फुलं खाली पडल्यात रस्त्यामध्ये ना, तर मग मस्त वाटत आहे असं नाही का, भारी आहे ती. तर मग आता थोडं अंतर राहिलं आहे. 1 किलोमीटर रस्ता बनवला आहे कॉन्क्रीटचा. 1 किलोमीटरला जास्त पण असेल नाही का, पण मग ते आता एवढं नाही सांगता येणार. पण मग लय टाईम लागतो खाली पोचाय. पूर्ण बेट्यावरून येईल ना रस्ता. तर मग आपण चालेल थोडं अंतर बाकी राहिले नाही का. फास्ट जायला काही नाही, पण खाली शेवाळ झालंय, पडला तर हातबीत मोडाय बसलाय, पायबी मोडाय बसलाय, म्हणून आपण जास्त फास्ट नाही जात. रस्ते काढा नाही ना भरपूर गावात उतरलाय, आणि त्याच्यानं झाडं लावेल्यात नाही का. यावर्षी भरपूर फळांची झाडं लावायला ती. बांबू पण ज्या वाकलं तर रस्त्यामध्ये नाही का, लांब लांब झालेत ना जास्त. माणसं यायला सुरुवात झाली आता पूजेसाठी. भरपूर लांबून लांबून बाई माणसं येते ती, आणि लय करून बाई माणसं येतात. कमसे कम 2-2.5 हजार बाई माणसं येत असतील ऋषीपंचमीला नाही. लय लांबून लांबून येते ती पूजेसाठी. त्यांचा उपास राहतो, तो उपास सोडायसाठी इडं येते ती. तर मग इडं त्यांची काय पूजा असेल ती पूजा करते ती, आणि उपास सोडित येत नाही का. मग आता आपण आलोय थोडं जवळ. इडून खाली जागे आहे, आणि मस्त झाडं वगैरे एकदम दाट्यात ना, भारी वातावरण एकदम. कसं काय वाटत तुम्हाला नाही का. या एक दिवस मस्तपैकी
पक्षी भरपूर वेगवेगळ्या प्रकारचा पक्षी आहे ती दाखविला आता सध्या तर नाही इकडं बघायला आणि एकदम अडचण आहे वगैरे. तर मग इकडं खाली होडी लागत आहे तर चालू आहे त्या साईडला. तिकडं माणसं आले ते त्या माणसं इकडं घेऊन यायच्यात नाही का. एवढा अंतर आहे त्या बेट्याच्या चौ बाजूनं नाही का. त्या समोर दिसत ना तिकडून माणसं आणायची ती तिला येते ते मग तिकडून या बाजूला आणायला त्यात नाही का. इकडं सोडायला लागत ती. तर मध्ये इकडं पहिला भरपूर जणांची शेती जायले आमचीवाली पण जायले. तर मग ते जुनी बांधाच्या कडाच्या झाडं होती ना हे अशी झाडं त्या पाण्यात तसत नाही का त्याच्यावर पान कावळा बसलंय पानं कसं एकदम निवांत. तर होडी आली पण तो उठलाच नाही का. ती जागाच आहे वाटत आहे तिला. बाबाला आज टाईमच झालाय वाटतं पुजारी बाबा येतो आणि इकडं फुला बिला येते ती विकायला पूजेसाठी आणि परसाद म्हणून पेढं वगैरे राहतं ती. तर मग इडूनच नेते ती आणि तिकडे काय दुकान वगैरे नाही काही ना फुलं लागत आहेत पूजेला तर इथपर्यंत गाड्या येतात नाही का. आणि अशा प्रकारे लय लांबून लांबून बाय माणसं येते ती. तर मग त्यांना त्या बाजूला सोडायचं राहतं कारण का जायला रस्ताच नाही दुसरा काही ना त्यामुळं मग यांना चालू आहे त्या साईडला सोडायला आम्ही. दिवसभर 2-2.5 हजार बाय माणसं येते ती. अशा प्रकारे सोडायला येते दिवसभर नाही का. लय करून बाय माणसं येतात ती गाडी माणसं काय नाही बघतं गाडीवाले ड्रायव्हर राहते ती त्यांचा उपास राहतात ना त्याच्यामुळं मग ते उपास सोडायला इडे येतात ऋषींचं ते काहीतरी आहे ते आपल्याला नाही एवढं सांगतात ना ते माहीत असेल तुम्हाला. अशा प्रकारे सोडतो आम्ही नाही का. आणि या बेट्याला फेरा पण मारून देतोय एक. त्या बेट्याच्या चौबाजूने पाणी आहे नाही का. आता गर्दी झाली आहे दुपारचा टाईम झालाय त्यामुळं अशा प्रकारे आहे. 2-3 होड्या असून आम्हाला ॲडजस्ट नाही होत तरी पण कारण का फेरं मारा म्हणलं तर एक पूर्ण बेट्याला फेरं मारा आहे ना 15-20 मिनटं लागत आहेत एका फेरीला. आता यांनी काढायला सोडून झालं का आम्हाला जायचं फेरीला त्या बाजूला माणसं थांबायला फेरीची. ज्याला फेरी मारायची राहते त्याला फेरी मारून देतोय आणि ज्याला नाही मारायची त्याला नाही. तसं काही नाही त्यांच्या मनावर. आता आम्ही चालू फेरीला नाही का. कोण माहेरा जाणार आहे अशा प्रकारे आपला ब्लॉग व्हिडिओ समाप्त करतोय. तर आपल्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि शेअर कमेंट वगैरे सगळं करा. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये.